जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. ईशा सारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि आता तर ती माझी बायको आहे. त्यामुळे यानंतर जे काही करणार आहे पुढे जाऊन ते सगळं ईशा करणार आहे. जे माझं नाही ते माझं होऊ शकतं. आमच्या घरात ईशाला आणून मी एक पाऊल पुढे टाकलंय. ईशा एका मातीच्या गोळ्यासारखी आहे आणि या मातीच्या गोळ्याला मी मला पाहिजे तसा आकार देणार आहे. तिला शिकवणार, तिला घडवणार. हे आव्हान मी घेतलंय आणि मी प्रूव्ह करणार की ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. ईशाला जर माझ्या प्लॅनसाठी मला वापरायचं असेल तर तिची जन्मतारीख ही राजनंदिनी गेल्यानंतरची असली पाहिजे होती. ठीक आहे. जन्म दाखला ईशाचा वाच काय 7 ऑक्टोबर 1998. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 10 महिन्यांनी ईशाचा जन्म झाला. आता ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा महत्वाचा आहे, नाही? याला म्हणतात नशिबाचा कौल झेंडे. एकदा ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे आईसाहेबांना पटलं की ते त्यांची मालमत्ता तिच्या नावावर करतील, कारण त्यांचा राजनंदिनीवर जीव होता आणि माझं काम सोपं होईल. मी तुला सांगतो, ईशा कधीच राजनंदिनी होऊ शकणार नाही. लिहून घेतो, ईशा ही ईशाच आहे आणि ती ईशाच राहणार. तूच मला आईसाहेबांना फोन करून पिन मारायला सांगितलं की ईशा ऑफिसमध्ये येणं गरजेचं आहे म्हणून. मगच तुझ्या प्लॅनचा पहिला अध्याय सुरू होईल ना. मग चिडून असं का बोललास तू? ती घाबरली असेल ना. मला असं वाटतं की ऑफिसला येणार नाही विक्रांत. ती ऑफिसला येणार, बघशील तू. सर मी नाही येते ऑफिसला. तुझा नेम चुकला विक्रांत. जयदीप इकडे मीटिंगवर मीटिंग करतोय. लंगडा घोडा दौड रहा है विक्रांत. बघूया या रेसमध्ये किती पुढे जातोय ते. मी तुला म्हटलं होतं, तुला हवं तसंच सगळे कसे वागतील विक्रांत. विक्रांत तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले. काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? अच्छा ठीक आहे, मी मोजू 5 पासून 5 4 3 2. अटेन्शन एव्हरीबडी. वाव ईशा, यू आर बॅक. ईशाने पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतलाय. मला असं वाटतं की आपण सगळे मिळून तिचं स्वागत केलं पाहिजे. टाळ्या वाजवा सगळे. एकदा बघ तुझं केबिन कसं आहे. सर बघायची गरजच नाही. तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर असते. इतकं वेडं प्रेम करू नये कुणावर ईशा. प्रेम वेड नसेल तर त्यात काय मजा आहे. आता कामगारांना कमी करणं हा एकच उपाय उरलाय. कामगारांना कमी करायचं आपण. मिसेस सरंजामे, जर कंपनीचा फायदा बघायचा असेल तर कधी कधी हार्श डिसिजन्स घ्यावे लागतात. सर कारखान्यातली सिच्युएशन फार चांगली नाहीये आणि ईशा हे सगळं हँडल करू शकणार नाहीये. सर प्लीज दुसरा पर्याय शोधा. The more you know about the past, the better prepared you are for the future. म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितके तुम्ही भविष्यासाठी जास्त चांगले प्रिपेअर्ड असता. वाह, छान. अगदी स्वच्छ आणि टापटिपीने काम केलंयस. सर पण बरोबर आहे ना? ते आता बघून सांगतो, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर.
तुला कुठचंही काम दिलं ना तर तू व्यवस्थितच करणार, कारण तुझा स्वभावच आहे ना तसा. हा. ही फाईल घ्या जरा. वाडकर मॅडम बघा किती सुंदर केलंय तिने, हे बघा फाईल. परांजपे खूप अर्जंट आहे, हा लवकर बघा. हो. ईशा, मला माहिती आहे तुला इथं काही लोकांचा विरोध सहन करावा लागतोय, पण बघ ना, असं छान काम केलंस ना तर सगळ्यांना तुझं महत्व पटेल. थँक्यू सर. आणि तुम्ही मला अशी मदत केली तर माझं काम सोपं होईल. ऑलवेज. ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, आणि 3 वाजताची meeting सुद्धा fix. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात? सर खूप खुश आहेत. त्यांची सवय माहिती आहे ना मला. त्यांना दिवसाचं सगळं शेड्यूल सांगितलं की ही इज व्हेरी हॅपी अँड दॅट इज हाऊ इज गोइंग टू बी फॉर द फ्युचर टू मिसेस सरंजामे. सर, ईशानी फार सुंदर काम केलंय. ही बघा, ही फाईल माझ्याकडे सबमिट केली. या गोष्टी ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर नाही, केबिनमध्ये येऊन सांगायच्या बराच वेळ. कळलं? येस. केबिनमध्ये या. येस मॅडम. सर, ईशानं अतिशय सुंदर काम केलंय. अतिशय टापटिपीनं फाईल तयार केली आहे. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाहीये परांजपे. पण सर, ती नवीन आहे, त्या मानानं तिनं फार लवकर पिकअप केलं नाही. आणि लिखाण आणि कामाची पद्धत पण राजनंदिनी सारखीच आहे. राजनंदिनीच्या फाईल्सचा रात्रभर अभ्यास करून तिने हे केलंय. यात तिचं काहीच क्रेडिट नाहीये. पण सर, वयानं अजून खूप लहान आहे ती, त्या मानानं नाही. अहो बस बस, किती कौतुक करताय. एवढं काही जगा वेगळं केलं नाही तिने. एक फाईल तर केली. गुड. ठीक आहे, शिकते ती, शिकेल. ओके सर. कामं या ऑफिसमध्ये सगळेच करतात, पण तू जेव्हा काम करतेस ना तेव्हा त्याचं खूप छान क्रेडिट मिळतं तुला प्रत्येक वेळी. बरोबरच आहे म्हणा. शेवटी सरांचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. ती ईशा मूर्ख, तिचा बाप मूर्ख, तिची आई मूर्ख, सगळे मूर्ख आहेत एक जात. त्यांना असं वाटतं की सरंजामे किती चांगला माणूस आहे. एक दिवशी कुठं नेमून ठेवून ना तिघांनाही कळणार पण नाही. झेंडे. शड्डू कुठं आणि कसा ठोकला आणि दंड कसा थोपटला म्हणजे औरंगजेबाच्या कानावर आवाज जाईल याचा विचार सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही पुढचा तडाखा औरंगजेबाला देणार. अर्थात औरंगजेबालाच. आता आम्ही त्याच्या पटात घुसणार. राजे औरंगजेब? होय, औरंगजेब. तुझ्या दिराचा काशीचा लगीन ठरला तर कळला असत ना गो. ता कळला आमका. अगो तुझ्या हात जोडते गो. माझ्यासाठी नाही पण माझ्या लेकासाठी ना तेवढी पत्रिका देवासमोर ठेव. आई, गेली होतीस का तू रेवतीकडे? मी जाऊन पण आले आणि मला जे काम करायचं होतं ना ते करून पण आले. आता तू बघच तिच्या घरी काय धमाका होतोय ते. महाजनी काका काकूंना मी रेवतीकडे पाठवलंय. त्यांच्यातलं भांडण मिटावं, सगळं सुरळीत व्हावं म्हणून. मग याच्यामध्ये शण्याचा काय संबंध आहे? हे तिने ऐकलं. हे सगळं तिच्या आईला सांगितलं. तिच्या आईनी रेवतीला जाऊन सांगितलंय. पण आता हे जे करून ठेवलंय ना तिने, हे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. हे बघ, यामध्ये मी तुझी काही मदत करू शकत नाही. ठीक आहे, मग सांगते मी बच्चाला. तुम्ही काय काम करता ते सांगेन तुमच्या बच्चाला. राधिका प्लीज नको. करणार ना माझी मदत? ठीक आहे. एक्सक्यूज मी. कोण आहात तुम्ही?
बाजूला मॅडम. अरे पण कोण आहात तुम्ही? किडे, मुंगी, झुरळ, ढेकणं, पेस्ट कंट्रोल. एका फौजीसाठी आर्मी जितकी महत्वाची असते ना, तितकंच त्याला त्याचं घर महत्वाचं असायला हवं. जशी बाहेरची युद्ध आपण जिंकतो ना, तशी घरची युद्ध सुद्धा आपल्याला जिंकता यायला पाहिजेत. बरं, हे युद्ध असं आहे की यात दुश्मन कुणीच नसतो, सगळे आपलीच माणसं. घरी सगळं अलबेल असेल तर सीमेवर आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. आपली फॅमिली, आपला सपोर्ट असतो अजिंक्य, आणि ह्या सपोर्ट शिवाय कुठलंही मिशन तू कंप्लीट करू शकणार नाहीस. शितले, आपण घरातल्या सगळ्यांना पटवून देऊ आणि प्रेमानं पटवून देऊ. लेट झालं तर मला समजतं की आता घरी गेलं तर हे 9चाच टाइम माझा लास्ट आहे. 9 वाजेपर्यंत. किती स्ट्रिक्ट ऑफिस मध्ये पण एवढं स्ट्रिक्ट नाही त्यांना. नाहीतरी मी सूट दिली 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत तरी आले, कुठे गेले फंक्शनला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढे जास्त झाले तर मग 12 चढतो माझं. आणि मग काय करता? बाहेरच ठेवते मला. का वहिनी असं करता त्यांना? लेट जास्त झाला तर मग दरवाजा खोला सर्व झोपलेले असतात. मग त्यांना एक दिवशी बाहेर ठेवलेलं, म्हटले 10 मिनिटं थांबा बाहेर. 10च मिनिटं ना, जास्त नाही ना. 10 मिनिटं ना, अर्धा तास मला बाहेर ठेवलं. मला ती 10 मिनिटं बोलते, पण अर्धा तास मी बाहेर होतो. पण मग दरवाजा उघडल्यावर तुम्हाला नाही राग आला? राग समोर असो, मी कुठं राग करून काय करणार. खूप कठोर वागता. नाही मान्य आहे तुम्हाला? हो म्हणता येईल बघा. कठोर त्यांच्यावरच वागते फक्त. थांबा, ओरिजिनल प्राणी जर ते बघेल तर धक्क्याने मरेल. म्हणजे तो उठणारच नाही बिचारा, उभाच नाही राहू शकत. उद्या मला तुमच्या स्टाईलनं काम करणं जमणार नाही बघा. अरे प्रचाराचं पुढचं काय करायचं ते तर सांगून द्या की. उद्या कोल्हापुरात चलावतीची सगळी टीम येणार आहे. अरे प्रचारला असले मोठे सेलिब्रिटी बोलव मर्दा, प्रचार जोरात होऊन जाईल. नमस्कार. 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 काय काम काय तुमचं? हे आमच्या गावात इलेक्शन आहे, पॅनल आहे, आणि इलेक्शनच्या पॅनलमध्ये तुम्ही प्रचारला यायचा आहे. हा सॉस वापरून आपण पहिली रेसिपी करतोय, लाईम सॉस मिनी कुलचा. मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आपण करतोय हॉट सेजमी कॉलीफ्लॉवर.